मॉल एक्सप्लोर करतोय आधी बघून घेतोय. पूर्णपणे चालू नाही झालाय. फर्स्ट अँड सेकंड फ्लोअर चालू आहे आणि ग्राउंड फ्लोअर. त्याची पार्किंग बघा केवढी मोठी आहे. आता मी तुम्हाला झूम करून दाखवतोय. बघा तुम्हाला समजत असेल एवढ्या गाड्या पार्क आहेत. किती नाही 50% ऑफ आहे. तर मित्रांनो आता KFC, बर्गर किंग आणि मॅकडॉनल्ड्स ट्रेन आहे, टॉय ट्रेन आहे. तर मंडळी आपण आलोय आउटलेट मॉल ऑफ इंडियामध्ये. तर तो भिवंडी मधला आपला बायपासच्या जवळ असलेला हा मॉल आहे. बघा तुम्ही मॉल केवढा मोठा आहे. काही शॉप चालू झाले तिथे म्हणजे फॉरेवर न्यू काही ब्रँड्सचे आहे तिथे, जिवा वगैरे. तर एंट्रन्स मधून आम्ही आतमध्ये आलोय आता. थोडंफार सेकंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर चालू आहे आणि थर्ड फ्लोअरचं अजून काम चालू आहे. आणि भरपूर सारे अजून ओपनिंग झाली नाही काही शॉपची. तर बघा तुम्ही जे ब्रँड्स आहेत ते. माणसं जर बघायला आलेत तर तुम्ही जवळपास पुढच्या एकाच महिन्यात पूर्ण चालू होईल हा मॉल. ॲडिडासचा ब्रँड आहे इकडे. ॲडिडासचा पूर्ण ब्रँडचा शॉप आहे. ॲडिडासचे तुम्ही स्पोर्ट्स शूज वगैरे सगळं काय वियर वगैरे सगळं घेऊ शकता. हे बघायचं मस्त वेगवेगळे डिझाईन केले काहीतरी. ओके चॉकोडाईलचे तुम्हाला तिकडे मेन्स वुमेन्स कलेक्शन आहे. इकडे एक मेन एंट्रन्स आहे. समोरच्या बाजूला हा मेन एंट्रन्स इथे आहे. तर आम्ही समोरच्या बाजूने आलो होतो फ्रंट पहिल्या गेटने. तर हा मधला गेट आहे एकदम मिडलला आहे. त्याचा हा एंट्रन्स आहे. एंट्रन्सला पण मस्त हे केलंय एकदम. वरती आम्हाला असं वाटतं जुडिओ आहे. आपण जाऊन बघूया वरती. खूप मोठा मॉल आहे बघायला गेला तर. खूप स्पेशियस जागा आहे. समोरच्या बाजूला बघा तुम्ही फर्स्ट फ्लोअरचा वाईब आहे. आपण ग्राउंड फ्लोअरला आहे सध्या. सिक्सचा हे आहे ब्रँड आहे इथे. शूज स्पोर्ट्स वेअर सगळं आहे. किमानी वॉच कंपनी, युनायटेड कलर्स ऑफ बेनेटॉन हा त्याचा ब्रँड आहे. इथं क्लोथ्सचा आणि शूजचा वगैरे विअरिंग त्याचं जास्त आहे ग्राउंड फ्लोअरला. तर आता आपण आणि इकडे एक्झिट आहे. आणि तुम्ही सरळ सरळ चालू आलात ग्राउंड फ्लोअरला. जवळजवळ तुम्ही पकडा 200 मीटर अंतर आहे. एवढा मोठा मॉल आहे हा. जवळजवळ 200 मीटर. आता इथे वेगवेगळे ब्रँड आहेत. सुपर ड्राय, गॅस, ला मार्किंग, गॅस, सुपर ड्राय, आर्मानी एक्सचेंज. आर्मानीच्या जीन्स वगैरे तुम्हाला माहीतच आहे, फेमस आहे ते इथे आहे. तुम्ही ग्राउंड फ्लोअरच्या एंडला आला तिथे इथून एक्झिट आहे. एक्झिट मधून तिकडे मग तुम्हाला बर्गर किंग आणि मॅकडॉनल्ड साठी सेपरेट हे आहे आउटलेट आहे तिकडे. इथं स्केचर्सचा ब्रँड आहे. सगळं वियर्स स्पोर्ट्स वियर्स वगैरे जे काय आहे ते आहे. लेफ्ट आहे इथून तुम्ही वरती जाऊ शकता ट्रान्सपरंट. आता आपण वरती जाऊया सेकंड फ्लोअरला बघू जे काय आहे ते. आता आपण फर्स्ट फ्लोअरला चालू आहे संकेत. तर आम्ही मॉल एक्सप्लोर करतोय आधी बघून घेतोय. पूर्णपणे चालू नाही झालाय. फर्स्ट अँड सेकंड फ्लोअर चालू आहे आणि ग्राउंड फ्लोअर. थर्ड फ्लोअरचं काम वर्क इन प्रोग्रेस आहे. तर मग पूर्ण बघून घेतोय तुम्हाला दाखवतोय जेणेकरून तुम्हाला इथे काय घेता येईल. तुम्ही ब्रँड्स वगैरे बघा मग तुम्हाला काय घ्यायचं. आता इथे सफारीचं ब्रँड आहे तुम्हाला दाखवतो. फर्स्ट फ्लोअरला वरती चढलात मिडलने वरती आलोय तुम्हाला दाखवतो पूर्ण. हा आपल्याला सफारीची बॅग बघायची आहे. तर मग तो बोलतो जाऊया बघूया. तर बघूया हे सफारीचं आहे इथे शॉप. संकेत चेक करतोय 50% ऑफ वगैरे दिसतंय इथे. किती नाही 50% ऑफ आहे. नाही टू मच. 5,000ची बॅग आहे सांगतो. 50% ऑफ नाही जाईल. 50% ऑफ असते आपका डिस्काउंट 26 बघू शकता तुम्ही सूटकेस बॅग सुद्धा आहेत. माती है.
त्याच्या समोर बघा तुम्ही कॅन्टाबिन, रॉनियर असे ब्रँड आहेत कपड्यांचे. आणि बाजूला अजून एक कपड्यांचा ब्रँड आहे मोक्तीचा. आणि हा आउटलेट मॉल ऑफ इंडिया. इकडे मला असं वाटतं एक्झिट्स आहेत इमर्जन्सी वगैरे. पुढे क्रॉक्स पण आहेत, तुम्ही बघू शकता क्रॉक्स आहेत, शू डेपो, शूज, क्लोथ्स हे सगळं भरपूर चालू झालंय. गेमिंग वगैरे अजून दिसलं नाही. सेकंड फ्लोअरला जाऊन बघूया आपण. आणि फर्स्ट फ्लोअर ग्राउंड फ्लोअरला तर बरेच असं क्लोथ्स आहेत, वॉच, शूज, स्पोर्ट्स वेअर्स हे सगळं शॉप चालू झालेत. आणि बर्गर किंग आणि मॅकडी तिकडे पुढे चालू आहे. तर आपण बघूया पुढे जाऊन. तर आपण आता सफारीच्या तिथून पुढे आलो. संगीतने बॅग वगैरे बघितलं. इथे फोकस कॉर्नरचा ब्रँड आहे, इथे पण क्लोथ्स आहे. क्लोथ, स्पोर्ट्स वेअर वगैरे, लूज कपडे आहेत म्हणजे आपले अमेरिकन. आणि इथे बॅग्स आहे अमेरिकन टुरिस्ट. हा बॅगचा ब्रँड म्हणजे सुटकेस आहे. परत ऑफिस बॅग्स वगैरे, लॅपटॉप बॅग्स, लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्या बॅग्स अवेलेबल आहेत तिथे बघू शकता. आणि सुटकेस बॅग बघू शकता, स्मॉल, मिनी सगळ्या साईजमध्ये तुम्हाला मिळतील अमेरिकन टुरिस्टच्या. तर संकेत चेक करतोय कारण मगाशी पण संकेत एक बॅग चेक केली, बोलतो बजेटच्या बाहेर आहे. 50% 30% डिस्काउंट आहेत, बट बॅग्स बघ जरा एक्सपेन्सिव्ह आहेत. म्हणजे 5,000च्या बॅग आहेत, म्हणजे ऑफिस बॅग्स वगैरे. त्याच्यानंतर इथे स्मिथचं ब्रँड आहे कपड्यांचं. पूर्ण फुल सेट आहे, शर्ट, पॅन्ट, बॅग वगैरे. समोर बघा तुम्ही आपला बोला ना इंडियाज ब्रँड बाटाचं आता नवीन नवीन कलेक्शन पण आले. लोक पब्लिक थोडे थोडे येतात, चालू आहे मॉल आता. फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर पण आहे, बट सेकंड फ्लोअर आणि थर्ड फ्लोअर थोडासा कमी चालला. थोडेच शॉप आहेत. बाटाचे शोरूम आहे, त्याच्या पुढे द सोल्ड स्टोअर आहे, तिथे पण कपड्यांचेच आहे. टी शर्ट्स वगैरे अप टू 70% ऑफ आहे इथे पण. पुढे तिथे एक ट्रेन दिसते मला. म्हणजे टेक्नो स्पोर्ट्स विअर्स आहे तिकडे. शिवोला 299 पासून ऑनवर्ड चालू आहे तिकडे बघा तुम्ही. जॉकी ब्रँड, इनर वेअर्सचा ब्रँड. तर ते जॉकी आहे आपल्याला इनर वेअर्ससाठी जॉकी ब्रँड. पुढे कोणाला घ्यायचं असेल जॉकी, ज्याचा फेवरेट ब्रँड आहे त्याला आवडतं तो येऊ शकतो. आणि तिकडे त्या स्पायकर्सचं पण आहे समोर, त्या बाजूला स्पायकर्स आहे. तिथे पण क्लोथ्स वगैरे आहेत तुम्हाला भेटते. आणि पुढे आल्यावर इथे ट्रेन आहे, टॉय ट्रेन आहे. अजून टॉय ट्रेन चालू नाही दिसत आहे, बट ते पण चालू. आणि त्याच्या समोरच पोराचा ब्रँड आहे क्लोथचा. त्यांचे ब्रँडिंग लाईव्ह स्क्रीन दिसते तुम्हाला इथे. पण टॉय ट्रेन जवळ आलं इथून. हा एक गेट आहे इथे, आणि समोर तो अजून पार्टेशन आहे मॉलचा, तो चालू होतोय, काम त्याचं चालू आहे. आणि आम्ही इकडूनच एंटर केला होता, म्हणून घेतून होता तिला. टॉय ट्रेन अजून चालू नाही झालं, चालू तेव्हा पूर्ण मॉल चालू आहे. तर म्हणलं स्पायकर्सचा ब्रँड आहे, तुझ्या टेक्नो स्पोर्ट्स. स्पायकर्समध्ये पण कॅप वगैरे, इनरवेअर वगैरे सगळं मिळेल. परफ्यूम पण आहे. आणि त्याच्यानंतर पुढे आलो आपण इकडून, टेक्नोच आहे, टेक्नो स्पोर्ट्स. स्पोर्ट्सचे सगळे, आणि सगळीकडे तुम्हाला चेंजिंग रूम वगैरे आहे तुम्हाला मस्त. आणि सेकंड फ्लोअर अजून आणि थर्ड फ्लोअर चालू नाही आहे, कारण का वरती जायलाच नाही आहे. म्हणजे अजून शॉप चालू नाही झाले. मे बी सेकंड फ्लोअर किंवा थर्ड फ्लोअरला सगळे हे असणार, रेस्टॉरंट वगैरे चालू होणार, काहीतरी नवीन ब्रँड्स किंवा काही. आणि मॅकडी वगैरे सगळं पुढं आहे इथून. तर आम्ही आता तिकडे जाणार आहे मॅकडीकडे. तर चला आपण मॅकडीकडे जाऊया आता. तर आम्ही आता चाललोय बर्गर किंग मध्ये. तुम्ही बघितलं ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर चालू आहे. त्याच्यात जेवढं काही शॉप्स होते बघितलं तुम्ही, क्लोथ्स, शूज आणि वॉच आहे चालू. त्याचे सगळे ब्रँडचे वेगवेगळ्या चालू आहे शॉप्स. आणि बाकी सगळं रेस्टॉरंट वगैरे सेकंड आणि थर्ड फ्लोअर तर अजून बाकीच आहे. भरपूर मोठा एरिया आहे. तर आता आम्ही बर्गर किंग आणि मॅकडीच्या तिकडे चाललोय. ते मॉलच्या बाहेर आहे, म्हणजे त्याचं आउटलेट वेगळं बनवलंय. तर तुम्ही बघा केवढं मोठं मॉल आहे.
बघा तुम्ही आता इथून एक्झिट केलं ना मॉलमधून जर एंट्री पण आहे बॅक साईड आणि इथे पार्किंग आहे कारला वगैरे तर मागच्या बाजूला आता आपण एक्झिट मधून चालू ऑटोमॅटिक डोअर ओपन होत आहे चला आणि समोर बघा तुम्ही एवढा मोठा एरिया आहे तिथे स्पेस आहे एवढी मोठी आणि इथून मग पुढे तिकडे इकडे बर्गर किंग आहे आणि इकडे मॅकडॉनल्ड्स आहे बघा सेपरेट आउटलेट काढले त्याच्यासाठी बाहेर ही पार्किंग बघा केवढी मोठी आहे आता मी तुम्हाला झूम करून दाखवतोय बघा तुम्हाला समजत असेल एवढ्या गाड्या पार्क आहेत लाईनमध्ये एवढी मोठी पार्किंग आहे पूर्ण KFC त्याच्यानंतरला बाजूला बर्गर किंग आणि मॅकडी असं मस्त त्यांनी हे केलंय आउटलेट बाजूबाजूला ओपन केलं पूर्ण फर्स्ट फ्लोअर ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर त्यांचीच बिल्डिंग आहे मस्त तुम्ही चिल करू शकता इकडे येऊन आणि याच्यासाठी बाहेरून सुद्धा एंट्रन्स आहे दुसरा आला मॅकडीसाठी डायरेक्ट मॉल फिरत फिरत पण तुम्ही येऊ शकता इथे गार्डन एरिया थोडासा बनवला इथे बसायला सिटिंग एरिया वगैरे आणि इथे पार्किंग आहे बरोबर पार्किंग बघा तुम्ही भरपूर मोठी भरपूर म्हणजे भरपूर मोठा मॉल आहे मी आपल्या मुंबईमध्ये तर पहिला मॉल बघितला एवढा मोठा जो पूर्ण मुंबईमध्ये आहे आणि मी फिरलेलो माझा एक्सपिरियन्स मधला सगळ्यात मोठा मॉल हा असेल महाराष्ट्रामधून सर मित्रांनो आता KFC बर्गर किंग आणि मॅकडॉनल्ड्स आहे तर मॅकडॉनल्ड्समध्ये जरा कॉस्टली असतं माहिती आहे तुम्हाला सेम पण बर्गर किंग जरा आपल्याला रिजनेबल पडतो तर आम्ही बर्गर किंगमध्ये जाणार आहे का आणि KFC मध्ये तुम्हाला जिथे जायचं तिथे जाऊ शकता बाहेरून सुद्धा घेऊ शकता पार्सल आणि आतमध्ये सेटिंग सुद्धा आहे तर आम्ही आता बर्गर किंगमध्ये जातोय काय बर्गर किंग नाही तर मग फ्रेंच फ्राईज असं कॉम्बो खाऊ काहीतरी तर चला तर कसा वाटला व्लॉग नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये कमेंट करून आणि तुम्हाला पण इथे यायचं असेल तर तुम्हाला माझ्याकडून भरपूर इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर भेटू असाच एक नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन तुम्हाला आणि चांगली माहिती मी अशी माहिती देत राहीन तर त्याच्यासाठी नक्की लाईक आणि फॉलो सबस्क्राईब नक्की करा बाय बाय